सोलापूर शहरात रात्रीच्या वेळी राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलेला आहे। आणि यामधील ही पहिली जी घटना होती ती विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत घडलेली होती। कर्नाटक राज्यातील हुमनाबादकडे जात असताना सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील न्यू अंबर हॉटेलच्या या ठिकाणी क्रेटा गाडीच्या पाठीमागून रिक्षा लावून या ठिकाणी आरोपींनी फिर्यादीला लुटलेले होते। डोळ्यात चटणी टाकून गळ्याला चाकू लावून या ठिकाणी तिघांनी फिर्यादी व त्याच्या मित्राच्या हातातील सोन्याच्या एकूण 27 ग्रॅम वजनाच्या 3 अंगठ्या व क्रेटा गाडीची चावी जबरदस्तीने काढून घेऊन निघून गेले होते। या संदर्भात विजापूर नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आणि आता या गळ्याला चाकू लावून रिक्षा आडवी लावून सोन्याचा ऐवज असेल किंवा संबंधित कार चोरून नेणाऱ्या 3 सराईत आरोपींना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। आणि या संदर्भात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस आयुक्ताला पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिलेली आहे। पोलीस आयुक्त काय म्हणाले ऐकूयात। जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर। मागील 2 तारीखला फिर्यादी मल्लिकार्जुन विश्वनाथ कोणी आणि त्यांचे मित्र शांतकुमार रेवणप्पा येडवे हे दोन्ही राहणार बिदर, राज्य कर्नाटक यांनी विजापूर येथील लग्न कार्यक्रम आटोपून क्रेटा गाडीतून कर्नाटक राज्यातील हुमनाबादकडे जात असताना विजापूर रोडवरील न्यू अंबर हॉटेल या ठिकाणी आला असता सदर क्रेटा गाडीच्या पाठीमागून एका रिक्षा पुढील बाजूस येऊन क्रेटा गाडी अडवली व रिक्षामधील 3 इसमापैकी एकाने फिर्यादी व त्यांच्या मित्रांच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण करून गळ्याला चाकू लावलं व त्या तिघांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांच्या हातातील सोन्याच्या एकूण 27 ग्राम वजनाच्या 3 अंगठ्या व गाडीची चावी जबरदस्ती काढून घेऊन निघून गेला। त्याबाबत विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे BNS कलम 309, 115, 2, 35 आणि 311 प्रमाणे गुन्हा दाखल केलं होतं। त्याचा तपास DCP क्राईम, DCP झोन आणि डिव्हिजनल ACP शिंतीकुरी, क्राईम ACP श्री दिलीप पवार, ठाणेदार श्री चव्हाण, क्राईम PI श्री अरविंद माने आणि त्यांच्या टीमला API श्री शंकर, API श्री भरत त्यांच्या पूर्ण चमून या कामात लावलं होतं। DB पथकाच्या श्री शीतल अशा पूर्ण चमू या गुन्ह्याच्या निष्पन्न करून आरोपी अटक करण्याचा प्रयत्नशील होतं। त्यात क्राईम ब्रांचच्या टीमला यश मिळालेलं आहेत आणि जे मोडस ऑपरंडी अशा सिमिलर क्राईम्स करणाऱ्या आरोपीबद्दल माहिती काढून त्या दृष्टीने आणि तांत्रिक तपास करून त्या विश्लेषणात मिळालेल्या माहितीनुसार 3 आरोपी यांना आयडेंटिफाय करून असं संशयित इसमांना शितफीने ताब्यात घेतलं होतं। त्या 3 आरोपींचं नावपत्र विचारलं असता ते आहेत पुढीलप्रमाणे: शिवाजी उर्फ मरक्या मोहन जाधव वय 34, महादेव उर्फ मांड्या मोहन जाधव वय 25, अमित उर्फ इंद्या हरिश्चंद्र पवार वय 33। हे सर्व राहणार आहे प्रतापनगर तांडा, मराठी शाळेच्या बाजूला, विजापूर रोड, सोलापूर। या 3 जणांनी फिर्यादीच्या आणि त्यांच्या मित्रांच्या मारहाण करून धमकी देऊन त्यांच्याकडून हे पूर्ण मुद्देमाल जे आहे ते लूट केलेले अशा निष्पन्न झालेले आहे आणि त्यांच्याकडून हे पूर्ण 100% मुद्देमाली रिकवर करण्यात आलेले आहे। तो हे 3 आरोपीपैकी एक आरोपी शिवाजी उर्फ मारक्या मोहन जाधव यांच्या विरुद्ध अगोदर आपलं विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत 214ला एक केस आणि मंद्रुप पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण हद्दीत 212ला एक केस, अशा 2 एक डकैती आणि एक रॉबरीचे केस दाखल आहे। या केसच्या आता व्यवस्थित तपास करून गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषण या दोन्ही तपासाच्या दोन्ही प्रकारे तपासात प्रयत्न करून यश मिळवलेलं आहे। 3 आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून
27 ग्राम वजनाच्या 3 सोन्याच्या अंगठा, जे चाकू वापरलं गेलं ते, ऑटो रिक्षा, मोबाईल फोन आणि फिर्यादीच्या क्रेटा कारच्या चावी अशा एकूण 4,35,600 रुपयाच्या किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत. या यशस्वी कामगिरीबद्दल मी क्राईम DCP डॉक्टर पाटील, DCP झोन श्री यावलकर, ACP श्री दिलीप पवार, श्रीमती कुरी, अरविंद माने, सुहास चव्हाण, अजित लाकडे साहेब, अतिरिक्त कार्यभार क्राईम ब्रांच, श्री शंकर गायगुडे, श्री चंदन शिवे, श्री शीतल गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण टीमचे सर्व अंमलदार, श्री अंकुश भोसले, श्री जावेद जमादार, श्री शैलेश बुगट, राजकुमार वाघमारे, वसीम शेख, अभिजित दायगुडे, काशीनाथ वाघे, आबा सावळे, धीरज सातपुते, अजिंक्य माने, विठ्ठल येलमार, चालक श्री सतीश काटे, बाळू काळे, सायबर पोलीस स्टेशनच्या अंमलदार श्री प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, या पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग. सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.